जिला क्रीड़ा अधिकारी मरसकोले इनका सेवानिवृत्त होने पर अधिकारी वर्ग द्वारा सत्कार किया गया। गोंदिया स्थानीय क्रीड़ा संकुल हाल में जिला क्रीड़ा अधिकारी अनिराम मरसकोले इनका सेवानिवृत्त होने पर सत्कार शाल श्रीफल देकर जिले के तथा अन्य जिले के तालुका क्रीड़ा अधिकारी का इन्होंने सत्कार किया। इस अवसर पर भोजराज चौधरी, जिला क्रीड़ा अधिकारी चारुदत्त नाकड़, श्रीमती स्नेहल चौगुले, ललिता मरसकोले, मनोज पंधराम, नाजुक छींक सभी संगठन के क्रीड़ा अधिकारी पदाधिकारी प्रमुखता से उपस्थित थे। क्रीड़ा अधिकारी मरसकोले इनके कार्यों की प्रशंसा कर आगे जीवन की शुभकामनाएं दी गई। संचालन प्रदीप ढवड़े, आभार मनोज पंधराम ने माना। सतीश पारधी की रिपोर्ट। संस्था आहे ती खूप चांगली आहे, म्हणजे एकदा जर का त्यांनी कुठला निर्णय घेतला मग ते तुम्हाला करायचं असेल तर करा, नाही तर राहू द्या। एक इन्सिडेंट सांगतो। एका तालुक्यामध्ये आम्ही तहसीलदारांना फक्त तालुक्याचं नाव नाही घेत, तहसीलदारांना साईन करायसाठी मी सरांच्या सोबत गेलो होतो आणि फक्त नॉमिनल तिथलं एक बिल भरायचं होतं, इलेक्ट्रिक बिल, आणि तहसीलदार आतमध्ये काहीही काम न करता बसून होते। मला म्हणे, मला तुम्ही येतच नाही म्हणे तालुक्याला। आता तुमच्या सगळ्यांना माहित आहे की गोंदिया जिल्ह्यामध्ये तालुका क्रीडा अधिकारी किती आहेत आतापर्यंत आणि काम करायला वर्कर किती आहे। मी असताना सुद्धा मी तुम्हाला सांगतो, मनोज पंधराम सर, उईके सर, मरसकोले सर आणि राठोड सर, मी असे 4 सोडून चाललो आम्ही। हा जो इन्सिडेंट सांगितला की एवढं ठाम जर राहिलं ना तर कुठलंही काम, कधी कधी म्हणतात ना, सगळेच काम जर हो म्हणत राहिलं तर आपण सब काम नाही कर सकते। सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त आता आपण सगळेजण बऱ्याच वेळचे इथे उपस्थित आहात। मी शुभेच्छा देतो। आला नाही पण त्यांच्या विषयी मी प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा फोनवर आमचा संवाद व्हायचा त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांनी जी माहिती मागत होती त्यावेळी आम्ही एकामेकाशी संवाद साधत होतो, माहिती मागत होतो। अतिशय प्रेमळ स्वभावाचा माणूस, कर्तव्य दक्ष असं व्यक्तिमत्व आणि संपूर्ण आपल्या या प्रशासनाच्या कालावधीमध्ये त्यांनी अत्यंत उत्तम असं कार्य या ठिकाणी केलेलं आहे। माझे 2 शब्द संपवतो। क्रीडा संघटनेचे सर्व पदाधिकारी, नाव घ्यायचं म्हटलं तर बरेच अंकुश गजबीवर आपण व्यक्त केलेले आहात। एक संक्षिप्त शब्दात सांगायचं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत असू द्या, सहकार्याशिवाय आपल्याला पार पाडता येत नाही। आणि मग त्यामध्ये स्पर्धा असतील, क्रीडाविषयक उपक्रम असतील, युवा उपक्रम असतील किंवा कोणताही कार्यक्रम म्हटला तर सहकार्याशिवाय तो आपल्याला पारच पाडता येत नाही। तर सगळ्यांच्या सहकार्यामुळे यशस्वीरित्या मला या ठिकाणी काम करता आलं। खरं तर या ठिकाणी प्रास्ताविक मध्ये किंवा मनोगत व्यक्त करताना जो आहे 2002 मध्ये देखील त्यावेळेस वाहब सर होते, लांजेवार सर वगैरे होते, कापसे सर होते किंवा इतर तालुका क्रीडा संयोजक होते। त्यांच्या जो क्रीडा स्पर्धा किंवा विविध उपक्रम राबण्याच्या अनुषंगाने जो एक प्रेम होता, स्नेह होता आणि विशेष करून जी सहकार्याची भावना होती, कोऑपरेट भावना होती, त्यामुळे मला या ठिकाणी काम करताना ज्या अडचणी वर मात करता आली। स्पर्धा कुठलीही असो, उपक्रम कुठलाही असो, तर जसं यावर्षी 4 राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करणं ही साधी गोष्ट नव्हती। तर त्या ठिकाणी मला सगळ्यांची मदत मिळायची, मला सहकार्य केलेलं आहे। मग माझ्यासाठी एक चालना होती आणि आलेला हात खरंच निश्चितपणे माझ्या पुढच्या वाटचालीसाठी एक प्रेरणा असेल, एक प्रोत्साहन असेल। तर भंडाऱ्याला माझं जेव्हा ट्रान्सफर झालं त्यावेळेस नाटक सर, महानकर सर आणि मी
त्यावेळेस अनिल चोरमोले सर जिल्हा क्रीडा अधिकारी होते. तालुक्यामध्ये फिरत असताना तिथली जंगलाची जी मजा होती, काम करण्याची शैली होती, तर त्या ठिकाणी मित्रत्वाच्या नात्याने आम्ही त्या ठिकाणी काम केलो. आपला सुरुवातीला तर तुम्ही अमरावतीला होतोच. अमरावतीला फक्त 2 वर्ष बदली झाली होती. तर खऱ्या अर्थाने अमरावती आल्यानंतर पुन्हा आमची मित्रमंडळी त्यावेळेस विखे सर, मी दाटोचा प्रयत्न केला. सुकून की बात मत कर, सुकून की बात मत कर, तूफानों से लड़ने में ही मजा है, तूफानों से लड़ने में ही मजा है. आम्ही महाराष्ट्र दौऱ्यावर होतो, तर त्याच्यासाठी ठोस निर्णय घ्यावा लागतात. त्याची आम्ही ती टुर्नामेंट गोंदिया सोडून आपण देवरी तालुक्याला राज्यस्तरीय स्पर्धा घेतली, आमस्तरीय स्पर्धा घेतली. पुन्हा या ठिकाणी 2 स्पर्धा, नेटबॉलची स्पर्धा या ठिकाणी घेतली आणि स्टेडियमला देखील मार्टिन्स बॉल याच्या 4 राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन कर्मचारी नसताना सुद्धा आपण घेतलेले आहेत, पार पाडता आलेले आहेत. ते दिन आहेत, त्यांच्यासाठी मला काही त्यागवृत्ती किंवा समर्पवृत्ती, तर ते काम समाजाच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे करेन. दृष्टिकोनातून मला जे काही करणे शक्य आहे किंवा करता येईल तर निश्चितपणे मी करण्याचा निश्चित प्रयत्न करेन. फार मानतो. आणि बातों बातों में वक्त गुजर जाता है, आज का रिश्ता कल याद बन जाता है, आज का रिश्ता कल याद बन जाता है. वक्त मिले तो हमारे दोस्ती को भी याद कर लेना, क्योंकि दोस्ती का रिश्ता रिश्ते से लाजवाब होता है.